खूप वेळा सांगून टेलर ब्लाउज नीट शिवतच नाहीये. प्रत्येक ब्लाउज शोल्डरमध्ये का ड्रॉप होतात ते? इथे काखेमध्ये का फोल्ड पडतो प्रत्येक ब्लाउजचा? मी हाईट व्यवस्थित सांगते तरी ब्लाउज माझ्या वरती का जातात? चेस्टमध्ये व्यवस्थित का नाही बसत? माझे चेस्ट ओके आहेत, पण ब्लाउज घातले की ते एकदम सपाटच वाटतात. असं का होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. टिप नंबर 1, चांगला टेलर शोधणे. येस, ₹200 ₹400 जास्त शिलाई द्यावी लागली तरी चालेल, पण टेलर चांगला हवाय. कारण फिनिशिंग चांगली असेल ना तर ब्लाऊज चांगला येतो, मग साडीचाही लुक छान वाटतो. आणि ब्लाऊजच फिसकटलेला असेल, कुठेतरी खाली येतोय, ड्रॉप होतोय किंवा हाईटच व्यवस्थित नसेल, ब्रा सारखी शो होतीये, सारखं लक्ष ब्राकडेच चाललंय, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होतो आणि मग स्लोली आपला पूर्ण लुकच डाऊन होतो. त्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित असणं फार महत्वाची गोष्ट आहे. ब्लाऊज लुकला एकदम अप करतं किंवा ब्लाऊज चांगला नसेल तर लुकला एकदम डाऊन करतं. तर हेच मुद्दे मी मांडणार आहेत. टिप नंबर 2, व्यवस्थित माप टेलरला द्या आणि तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्या स्पष्टपणे त्यांना सांगा. माझ्या बाबतीत काय होतं, माझे जे टेलर आहे ते शिवते चांगले, पण ती विसरते. मी जे सांगितलंय ना की हा पॅटर्न कर, तो पॅटर्न कर, ती विसरते. मग मी काय करते, तिच्या पावतीवर लिहिते मी, बाई तू हा असा गळा कर, हे असं कर. म्हणजे इट्स मे बी ती कॉमन गोष्ट असेल, कारण त्यांनाही भरपूर कस्टमर असतात, विसरू शकतात ते, आय ॲग्री. बरं, ब्लाऊजचं माप व्यवस्थित द्या. म्हणजे किती हे बघा, ह्याला म्हणतात शोल्डर पट्टी. ही व्यवस्थित द्या. म्हणतात शोल्डर पट्टी ही किती द्यायची तर तुम्ही ठरवा, पण माझ्या अकॉर्डिंग आता थोडंसं जर तुमच्या ब्लाऊजला मॉडर्न लुक द्यायचा असेल तर माझ्या सगळ्या टिप्स नीट ऐका. जर तुम्हाला ही शोल्डर पट्टी थोडीशी कमी केली, आता समजा ही 2 असेल तर 1.5 पर्यंत घेऊन बघा, कारण आपण थोडीशी स्किन शो केली ना की साडी छान दिसते आणि आपलाही लुक छान दिसतो. आता ही समजा 2 असेल तर 1.5 करा. 1.5 काय होतं, इथून मस्त ब्लाऊज येतो, आपली स्किन इथे शो होतं. फक्त मी स्किन दाखवायचं म्हणते, बाकी काही दाखवायचं म्हणत नाहीये. सगळं एटिकेट्स मी माझ्या माइंडमध्ये ठेवतेय व्यवस्थित, त्याप्रमाणे मी इथे व्हिडिओ सांगतेय. त्यामुळं ब्लाइंडली विश्वास ठेवू शकता. तर ही थोडीशी पट्टी इथून घेतली ना की असं मस्त हा नेक येऊ शकतो. आणि तुम्ही बॅकचे नेक तर खूप छान काढता, आय ॲग्री. पण फ्रंटचाही नेक जर खूप छान शिवता आला तिला, तुम्ही तिला सांगितलं तिला शिवता आला, दुधात साखर. इव्हन बाहेर म्हणजे बॅकचा नेक जरी गोल, मटका, षटकोन जे काय असेल ते घेतले सिंपल, आणि फ्रंटला फक्त असं असं एक बटरफ्लाय लुक दिला किंवा हार्ट शेप म्हणतात तो वाला जर नेक घेतला तर खूप सुंदर दिसतं फ्रंटने. टिप नंबर 3, महत्वाची टिप आहे, हुक मागे शिवा शक्यतो. फ्रंटला असे मस्त गळे काढता येतात, मस्त नेक पॅटर्न ठेवता येतो जर तुम्ही माझ्यासारख्या फ्लोईंग पल्लू घेणार असाल तर. फ्रंटला मस्त नेक असा आणि फ्लोईंग पल्लू घेतला, थोडंसं ट्रान्सपरंट असेल साडी तर फ्रंटचे नेक पण छान दिसतात. आणि फ्रंटचं नेक पण काढत जा आणि मागे हुक ठेवायचं. मागे हुक जरी ठेवलं तर तुम्हाला गोलच गळा घ्यायचा, जास्त तर तुम्ही आयताकृती घेऊ शकता. माझ्या ब्लाऊजला पण आयताकृती आहे. तुम्ही ना प्रिन्सेस कट शिवताच, मी माझ्या ब्लाऊजही दाखवते. प्रिन्सेस कट तर शिवता, हा माझा प्रिन्सेस आहे आणि हा हा योग पट्टी म्हणतात त्याला, मी हाफ प्रिन्सेस शिवते. हाफ प्रिन्सेस शिवल्यामुळे काय होतं, आपली जी चेस्ट आहे ना ती बरोबर मध्ये राहते, चेस्ट खाली येत नाही कारण ह्या पट्टीमुळे. ही पट्टी व्यवस्थित खाली चेस्टला खाली सपोर्ट करते आणि चेस्ट बरोबर इथे राहते, म्हणून मला हा हाफ प्रिन्सेस कट ब्लाऊज आवडतो. व्यवस्थित मी हाफ प्रिन्सेस कट, त्यामुळे मी सगळे ब्लाऊज अक्षरशः स्लीवलेस असू दे, कोणतेही असू दे, कोणतीही मी डिझाईन करू दे, पण हाफ प्रिन्सेस माझ्या टेलरला माहिती आहे, हाफ प्रिन्सेस मी शिवते. आणि त्यातच महत्वाची टिप्स म्हणजे ब्लाऊजची हाईट व्यवस्थित आहे. जिथे आपली ब्रा स्ट्रीप असते, जिथे आपली कमरेवर ब्रा स्ट्रीप येते त्याच्या खाली एखादा किंवा अर्धा इंच आपला ब्लाऊज पाहिजे, 1 इंच म्हणू शकतो. जिथे आपली ब्रा स्ट्रीप खतम होते इथे मागे, त्याच्या खाली 1 इंच आपली पूर्ण हाईट पाहिजे. पूर्ण हाईट घेतली की खूप छान बसतो ब्लाऊज, मग डीप नेक पण आपल्याला घेता येतो. टिप नंबर 4, चांगले पॅड लावा. एक ₹200 पॅडला तुम्ही मोजलेत तर चालेल, पण चांगले पॅड लावा ज्याचे कप्स असे असतील. खूपदा काय होतात, कप्स असे असतात, तुम्ही कप एकदा चेक करा. येस, ब्लाऊज शिवण्यापूर्वी ना त्यांचे कप चेक करा. खूपदा कप असे चपटे असतात, लाईक दिस, हा तरी खोलगट झाला, असे चपटे असतात. मग आपले चेस्ट चांगले असूनही फायदा नाही, ते चप्पट करून टाकतात. त्यांना म्हणून मला चांगल्या क्वालिटीचे कप्स हवेत, दॅट शुड बी लाईक दिस, म्हणजे असे हवेत कप. मग असे कप असले ना ब्लाऊज चांगला बसतो, आपली फिगर छान दिसते आणि साडी नेसल्यावर पण आपलं पूर्णपणे बॉडी टाईप छान दिसतो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे कप लावा. ज्यांना अशी खूपच भीती असते की ब्रा इकडून दिसायला नको, तिकडून दिसायला नको, काहीच न लावल्या, भलेही तुमचे चेस्ट खूप छान आहेत पण काहीच न लावण्यापेक्षा
कधीही कप लावलेला चांगला, खरंच खूप चांगला शेप दिसतो. टिप नंबर 5, खूप जणांचा हा मुद्दा असतो की इथे ना, इथे खूप घोळ होतो, इथं प्लेन येतच नाही. आता मी हा स्लीवलेस घातलाय तरी पण हा घोळ आलेलाच आहे. आता स्लीवलेस शिवताना कारण काय होतं माहिती, त्यांनी हा ब्लाऊज आहे ना खूप टोकापर्यंत शिवला ऍक्च्युली. आता आता बघा, आता प्लेन दिसतोय आणि हा ब्लाऊज त्यांनी ना खूपच अप शिवलाय. म्हणजे मी हात खाली केला की हा घोळ पडतोय. हा हा जर त्यांनी ब्लाऊज ना थोडा खालून शिवला असता ना तर घोळ नसता आला. पण हे सगळं तुम्हाला टेलरला सांगावं लागणार आहे की माझं हे जे माप आहे ना हे थोडं खालून घे, मग घोळ नाही येणार. माझे भरपूर घोळ झालेले आहेत, अनुभवाने मी सांगते तुम्हाला. अक्षरशः मी माझा एक महत्वाचं फंक्शन होतं, मी दाखवेल व्हिडिओमध्ये किंवा फोटो दाखवेल तुम्हाला इथे अटॅच करेल. महत्वाचं फंक्शन होतं, तिथेही ब्लाऊजला असा 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 फोल्ड पडत होता आणि तो ब्लाऊज मी एका दिवसात अर्जंट शिवला होता जास्त पैसे देऊन. स्टील हा इथे फोल्ड आलाच होता. तर टेलरला तुम्ही व्यवस्थित सांगा आणि तिथे ब्लाऊज घालून बघणं फार महत्वाचं आहे. ती म्हणली ब्लाऊज शिवून झाला की मला इथेच बघायचं ब्लाऊज घालून. ब्लाऊज घालून बघा, मागून पुढून व्यवस्थित बसलाय का, इथे घोळ येत नाहीये ना, इथे घोळ खूप जणांचा येतो. इथे घोळ येत नाहीये ना, इथे जर व्यवस्थित फिटिंग असेल ना तर इथे घोळ येणार नाही. आणि इथेच जर व्यवस्थित फिटिंग नसेल ना अंडर युअर आर्म तर मग इथे घोळ येतोच. त्यामुळे तिथेच घालून बघा आणि तिथेच तिला करेक्शन करायला सांगा. नंबर 6, महत्वाची टीप आहे, जास्त पॅटर्न जास्त कॉम्प्लिकेटेड डिझाईन नका देऊ शिवायला. जेवढं तुम्ही एलिगंट किंवा सिम्पल द्याल ना तेवढं ते जास्त स्टँडर्ड दिसतं. कारण सिम्पल डिझाईन इज एव्हरग्रीन. आता मध्ये बलून स्लीव्हच्या डिझाईन आल्या होत्या, गेली त्याची फॅशन आता. त्यापेक्षा तुम्ही जर सिम्पल शिवला असता तर तो आतापर्यंत एव्हरग्रीन वाटला असता. शिवा, म्हणजे माझं असं काही अपोजिशन नाही, तुम्ही पॅटर्न किंवा काय म्हणतात ट्रेंड्स फॉलो नका करू, ट्रेंड्स फॉलो करा. पण जर तुम्हाला कॉम्प्लिकेशन असतील की मी हा ब्लाऊज साडी छान आहे, ब्लाऊज कसा शिवू, सिम्पल शिवून द्या. सिम्पल प्रिन्सेस कट, सिम्पल हाफ प्रिन्सेस कट. सिम्पल शिवायला दिलं ना तिलाही टेन्शन राहत नाही ना आपल्याला टेन्शन राहत नाही. सिम्पल व्यवस्थित बसणारा ब्लाऊज हा खूप अप येतो डिझायनर ब्लाऊज पेक्षा. व्यवस्थित फिटिंग असलेला ब्लाऊज खूप छान दिसतो कुठलाही डिझायनर ब्लाऊज पेक्षा. हे लक्षात ठेवा. टिप नंबर 7, रेडीमेड ब्लाऊज येत नसतील तर त्याच्या फंद्यात पडू नका. मी 2-4 रेडीमेड ब्लाऊज घेतलेत मिशोवरून, मला नाही आले, त्याची फिटिंग व्यवस्थित नाही बसत मला तरी. त्यामुळे मी 2-3 घेतलेत, तेही पडू नयेत. त्याच्यापेक्षा सुंदर कापड घ्या आणि आपल्या मापावर शिवा. आपल्या मापावर शिवलेला ब्लाऊज कधीही छान असतो. त्यामुळे रेडीमेड घेण्याच्या भानगडीत पडू नका जर तुम्हाला माझ्यासारखे व्यवस्थित बसत नसतील तर. क्रॉपटॉप घेऊ शकता. येस, तुम्ही मॉलमध्ये जेव्हा खरेदी करताना जाता तेव्हा असे जे सिम्पल क्रॉपटॉप असतात ना किंवा थोडीशी स्लीव्हजला डिझाईन असते किंवा एकच स्ट्रीप असते, असेवाले क्रॉपटॉप खूप छान दिसतात. माझ्याकडे पिक असेल तर मी नक्की अटॅच करेल. पण क्रॉपटॉप ऑलवेज ऑलवेज गो फॉर इट, कारण ते टोचतही नाही आणि थोडासा मॉडर्न लुक, मॉडर्न प्लस वेस्टर्न लुक असं आपल्याला लुक देतं. त्यामुळे क्रॉपटॉप इझिली रेफर करू शकतो. नंबर 8, सर्वात महत्वाची टिप आहे. काय होतं, आपण जेव्हा डीप नेक करतो मागे तेव्हा ना कधी कधी शोल्डर ड्रॉप होण्याची शक्यता असते. अशा वेळेस काय करायचं, मागून तर नॉट बांधू शकता पण मागे नॉट बांधायची पद्धत आता गेली, फॅशन गेली. माझ्या खूप साऱ्या ब्लाऊजला आहेत मागे नॉट. त्याने काय होतं, शोल्डर तुमचे सिक्युअर राहतात, टच बटन करायची आवश्यकता नाही भासत. करायचं करू शकता ऑफकोर्स, पण जेव्हा तुम्ही हे नॉट सिक्युअर करता ना तेव्हा टच बटन लावायची आवश्यकता भासत नाही. पण याच्याही पेक्षा तुम्ही जर एक अजून आणखी थोडी ऍडव्हान्स गोष्ट अशी थोडी डिझाईन करून घेतली ना, डिझाईन म्हणजे काय, सिम्पल त्यांनी आतमध्ये येतं ना ह्याच ब्लाऊज पीसचा एक स्ट्रीप लावलेली आहे आणि त्याच्यावर लेस प्लस हे लटकन असं लावलेलं आहे. हे मॉडर्न आणि एलिगंट दिसतं. म्हणजे नॉट लावायला आपला हात पोचतो नाही पोचतो, दुसऱ्यांची हेल्प घ्यायची, त्याच्यापेक्षा ना हे असं सिम्पली लावलं ना हे पण मॉडर्न आहे. म्हणजे हे किती वर्ष वापरलं तरी हे मॉडर्नच लुक देणार तुम्हाला. माझेही काही फोटो असतील तर मी तुम्हाला अटॅच करेल, पण तुम्ही नॉटच्या ऐवजी आता असे लुक्स करायला प्राधान्य द्या. टिप नंबर 9, महत्वाची टिप आहे, ब्लाऊज अजिबात वॉशिंग मशीन मध्ये टाकायची नाहीत. स्पेशली पॅडेड ब्लाऊज हाताने पटकन धुवायचे. खूपदा ब्लाऊजला अस्तर असतं त्यामुळे अस्तरचा कलर जातो. हाताने पटकन वॉश करायचं, किती वेळ लागणार आहे त्याला. पॅड असतात त्याला हेवी छान, जे चांगल्या क्वालिटीचे वापरलेले असतात. व्यवस्थित हाताने धुवायचे, सुकवायचे आणि मस्त प्रेस करून ठेवायचं कपाटमध्ये. सिंपल मी एक पैठणीवरचा एक ब्लाऊज शिवला, त्याचाही व्हिडिओ मी इथे अटॅच करते, तोही खूप छान आहे. म्हणजे वर्सटाईल ब्लाऊज तुम्ही निवडा आणि एक कलर मधला ब्लाऊज पण शायनी. आता हा मी ब्ल्यू निवडलाय, थोडा शाईन कपडा याचा, याला प्रेस नाहीये पण शाईन कपडा आहे.
मग अशा काइंडचे ब्लाऊज ना खूप साऱ्या साड्यांवर जातात, जेवढे मी कलर सांगितले. मी परत परत एकदा कलर सांगते, ते नीट ऐका. या कलरचे ब्लाऊज तुमच्याकडे हवेत म्हणजे तुमच्या कपड्यातली कुठली साडी त्याला मॅच होऊ शकते. रेड कलर, मरून कलर, येल्लो कलर, ब्लॅक कलर, व्हाईट कलर, गोल्डन कलर आणि हे बघा, हा गोल्डन नाहीये, हा सिल्वरकडे जाणार आहे. हा पण कलर, पण हा थोडा स्किन कलर वाटतो मला, म्हणून ना मी इथे लेस लावली होती. हा परवाच माझं एक महत्वाचं फंक्शन होतं तेव्हा मी नेसली होती साडी. तर हे असे असे वर्सटाईल कलर आपल्याकडे असले की आपल्या कपड्यातली कुठली साडी याला मॅच होते आणि तुम्ही कधीही कुठेही कोणतीही साडी नेसायला रेडी असता. टिप नंबर 10, महत्वाची टिप. जेव्हा आपल्याला इथे ब्रा दिसते शोल्डरवर, तेव्हा आपण इथे टच बटन करतो. पण जेव्हा ब्रा आपली मागून दिसते, आता मी माझीही दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. कधी कधी डीप नेकमुळे ना इथून पण ब्रा दिसते. तर काय करायचं, मागून पण ब्रा दिसते, तुम्ही पाहिली मागून दिसते, कधी कधी आपला डीप नेक असतो आणि ब्रा अप येते. मग तेव्हा काय करायचं अशा वेळेला, आता हा ब्लाऊज आहे, याच्या ह्या साईडला पण टच बटन करायचं. मी लेटेस्ट 2-3 ब्लाऊजला शिवलेत, जेव्हा मला असं वाटतं डीप नेक आहे, ब्रा बाहेर येऊ शकते, तेव्हा मी इथे टच बटन करते. जसं शोल्डरवर असतं ना तसंच ते खाली करतात. ते इथून घेतात, मधून इथून ते इथपर्यंत घेतात. माझं ब्लाऊज असेल तर मी खरंच दाखवेल. तो ब्लाऊज माझा एका टेलरकडे, मी तो मापाला म्हणून दिला होता. तर तुम्ही मध्ये असं टच बटन करू शकता. तर कशा वाटल्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स? व्हिडिओ आवडले असंच नक्की लाईक करायचा आणि अजून कोणता व्हिडिओ हवा आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.